नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडी नगरी बनली भक्तिमय। दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आणि दत्त जयंती असा दुग्ध शर्करा योग। श्री दत्त संप्रदायाची राजधानी म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज दत्त जयंती आणि मार्गशीर्ष गुरुवाराचा दुहेरी दुग्ध शर्करा योग साधत उत्सवास भाविकांची मोठी गर्दी झाली असून मध्यरात्रीपासून शिरोळ कुरुंदवाड मार्गावरून हजारो भाविक श्री गुरुदेव दत्त नामाचा जप करीत थंडीची पर्वा न करता नृसिंहवाडी येथे पायी चालत दाखल होत आहेत। पहाटे 4 वाजताच मंदिर परिसर वातावरण दत्तमय झाला। महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि गुजरात राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असल्यानं येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनानं चोख नियोजन केलं आहे। मंदिर परिसर, कृष्णा पंचगंगा संगम घाट आणि संपूर्ण गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। दत्त जयंतीनिमित्त मंदिरात गेल्या 7 दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुरू आहे। या उत्सवाचं मुख्य मान यंदा विनोद पुजारी राजोपाध्ये कुटुंबाकडे असून त्यांच्या सहकार्यानं सर्व कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे। उत्सवानिमित्त पहाटे काकड आरती, षोडशोपचार पूजा, पंचामृताभिषेक, महापूजा यासारखे विधी संपन्न झाले। दुपारी पवमान पठण आणि पंचपदी कीर्तन झाल्यानंतर दुपारी 4 वाजता श्रींची उत्सवमूर्ती गाभाऱ्यात आणण्यात येणार आहे। सायंकाळी 5 वाजता हजारो भाविकांच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात श्रींचा जन्मकाळ संपन्न होणार आहे। रात्री उशिरा धूप, दीप, आरती आणि पालखी सोहळ्यानं दिवसाचे धार्मिक कार्यक्रम समाप्त होणार आहेत। मंदिर परिसरात आकर्षक फुल सजावट, देखावे आणि प्रकाश योजनांनी उत्सव भक्तिमय झालाय। महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यातून दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी शिरोळ पोलिसांनी एकेरी वाहतूक करून व्यापक बंदोबस्त तैनात केलाय। ग्रामपंचायतीच्या वतीनं पिण्याचं पाणी, विश्रांती व्यवस्था, पार्किंगची सोय इत्यादी सुविधा करण्यात आल्या। कुरुंदवाड एसटी आगारानं भाविकांच्या सोयीसाठी अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत। मंदिर परिसरात व्हाईट आर्मी, अनिरुद्ध बापू सेवा मंडळ, दत्त मंदिर हायस्कूल व NCC विद्यार्थी, पोलीस कर्मचारी तसेच ग्रामविकास अधिकारी हेमंत कोळी यांनी उत्सवाचं नेटकं नियोजन केलं आहे। दरम्यान मंदिरासमोरील कृष्णा नदी पात्रात अनुचित प्रकार टाळण्यासाठी नावाडी, अरुण गावडे, भूषण गावडे, संकेत गावडे, व्हाईट आर्मी व वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल यांचे जवान सतत गस्त घालत आहेत। दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडी नगरी भक्तिमय बनली आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।